बातमी बीडमधून आहे। पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे समर्थक आक्रमक झालेत। शिरूर, कासार आणि परळीनंतर आता वडवणी बंदची हाक देण्यात आलेली आहे। या बंदला वडवणी शहरातील व्यापाऱ्यांसह दुकानदारांकडून मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी यासाठी मुंडेंचे कार्यकर्ते आग्रही आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून। विनोद, बंदची हाक देण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच जर पाहिलं तर लोकसभा निवडणूक संपलेली आहे, निकाल लागून देखील 7 दिवस पूर्ण झालेत। मात्र त्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात या ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट पाहायला मिळत आहेत सोशल मीडियावरती। आणि यानंतर जे ओबीसी समाज असेल किंवा त्यानंतर मुंडे समर्थक असतील हे आक्रमक झालेले। तर 2 दिवसापूर्वी परळी शिरूर कासार शहर बंद करण्यात आलं होतं, त्यानंतर काल परळी बंद पुकारण्यात आलं होतं आणि आज पुन्हा एकदा सलग 3ऱ्या दिवशी म्हणजे आज वडवणी शहर बंद आहे। आणि या बंदला जे व्यापारी वर्ग असतील, दुकानदार असतील यांच्याकडनं मोठा प्रतिसाद मिळतोय। मात्र एकंदरीत जर वातावरण पाहिलं तर कुठेतरी ओबीसी आणि मराठा संघर्ष पेटतोय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। या ठिकाणी सोशल मीडियावरती जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात, पोस्ट व्हायरल होत आहेत, पोलीस देखील ऍक्शन मोडमध्ये आहे। मात्र हे कुठेतरी थांबायचं नाव घेत नाही आणि यामुळे या ठिकाणी ओबीसी समाज असेल आणि मुंडे समर्थक असतील हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी वडवणी बंदची हाक देण्यात आली आहे। आपण हे दृश्य पाहतोय, मुंडे समर्थक आक्रमक झालेले आहेत। पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मुंडे समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी वडवणी बंदची हाक दिलेली आहे। आणि आपण हे दृश्य पाहतोय, 2 दृश्य आहेत, वडवणी बंद आहे, त्याचबरोबर परळी बीड मध्ये सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय। बातमी पुण्यामधून आहे। पुण्याच्या फुरसुंगीमध्ये सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। उड्डाण पुलावर ट्रक बंद पडला आणि त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। पावसाची रिपरिप सुरू आहे, त्याचबरोबर वाहतूक कोंडी आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। हे दृश्य आपण पाहतोय, फुरसुंगी मधली ही दृश्य आहेत। फुरसुंगीमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे, सकाळपासूनच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। उड्डाण पुलावर ट्रक बंद पडल्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे। पावसाची रिपरिप सुरू आहे, त्याचबरोबर वाहतूक कोंडी आहे, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय।